हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? उत्तम आणि मजेतच असाल. काय म्हणताय? उन्हाळा चांगला जोरात सुरू झालाय नाही का? अशा वेळेला आपल्याला काहीतरी असं मस्त टँगी आणि इंटरेस्टिंग खावंसं वाटतं. त्याच प्रकारे आपल्याला स्पायसी खाण्याचा खूप कंटाळा आला असतो आणि बायकांना किचनमध्ये खूप वेळ उभं राहून घामाच्या धारा येत आणि गरमीमध्ये स्वयंपाक करायला नकोसा होतो. अशा वेळेसाठी एक क्विक इझी आणि वन पॉट मील रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, जी की महाराष्ट्रीयन घरात घरोघरी केली जाणारी अतिशय पारंपरिक आणि खूप इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. ती रेसिपी म्हणजे पालकाची पातळ भाजी, जी न्यूट्रियन्सनी परिपूर्ण अशी रेसिपी आहे आणि घरात लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडते आणि खूप छानही लागते. तर आज आपण बघूयात पालकाच्या पातळ भाजीची रेसिपी. करूयात सुरुवात आपल्या रेसिपीला. आता आपण पालकाची पातळ भाजी हा जो पारंपरिक पदार्थ बघतो आहोत, त्याकरता आपण साहित्य काय लागणार आहे ते बघणार आहोत. सगळ्यात प्रथम पालक लागणार आहे, जो मी धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. थोडे अख्खे शेंगदाणे लागणार आहे. कच्चे शेंगदाणेच वापरायचे आहे, ते शिजल्यावर छान लागतात. सुकं खोबरं वापरलं आहे इथे थोडंसं. चना डाळ वापरली आहे, जी अजून मी धुवून घेतलेली नाही. मी धुणार आणि मग शिजवायला लावणार पालकसोबत. चिंच घेतली आहे, जी मी भिजवून घेतली आहे इथे. थोडा गूळ घेतला आहे, हिंग घेतला आहे फोडणी करता आणि बेसन घेतलं आहे. चना डाळ धुतलेली आहे आपण इथे. पालक टाकून घेतोय आपण त्यात. बारीक चिरलेला, धुवून बारीक चिरलाय. त्यानंतर शेंगदाणे आपण टाकून घेतो आहे. खोबरं आपण टाकून घेतो आहे. आता यात शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. साधारणतः पालक बुडेल आणि चना डाळ बुडेल एवढंच पाणी वापरायचं आहे त्यात. आता आपण हे शिजायला लावून देऊ. आता कुकरमध्ये पाणी टाकूया. साधारण आपल्याला 3 शिट्या काढायच्या आहेत, त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे. म्हणजे अगदी पाणी संपून ते बुडायला लागायला नको. आणि आता मी कुकरचं झाकण लावून पालकाच्या पातळ भाजी करता पालक, चना डाळ, शेंगदाणे हे शिजायला लावलेलं आहे. आणि आता आपण छान एक प्रेशर काढून घेऊया याला. A few minutes later. चला, आपण मग पातळ भाजी जी शिजायला लावली होती ती आता रेडी आहे. आपण कुकरमधनं काढून घेऊया आणि त्याला छान घोटून घ्यायचं आहे. फोडणी करायच्या आधी त्यात थोडंसं बेसन पण टाकायचं आहे फोडणी करायच्या आधी, म्हणजे ती पातळ भाजी छान मिळून येईल. बघू शकता इथे छान शिजले आहे सगळे पदार्थ. त्यातले चना डाळ शिजली आहे, खोबरं आणि दाणे पण शिजले आहेत. आणि आपल्याला खूप असं अशी गुरगुटी त्याला घोटायची नाही आहे, म्हणजे असं दाणा दिसला पाहिजे चना डाळीचा, म्हणजे लागायला छान लागतो. आणि असा दाताखाली आला ना, खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त चव लागते त्याची. त्यामुळे खूप अशी घोटून नाही घ्यायची त्याला. त्याच्यामध्ये बेसन ॲड केलं ना की आपोआप ती मिळून येणार आहे. चला मग आपण आता फटाफट इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊया. इथे मी बेसन ॲड करते. साधारणतः बघू शकता ह्या टेबलस्पूननी, टीस्पूनच आहे, टेबलस्पून नाही. आणि आपण 2 चमचे बेसन ॲड करणार आहोत. त्यानंतर गुळाचा साधारणतः एवढा खडा ॲड करते आहे. आमच्याकडे ना जरा आंबट गोड सगळ्यांना फार आवडतं. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा. तुमच्याकडे जर गोड आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा. जरा गोड कमी आवडत असेल तर अर्धा गुळाचा खडा घाला, किंवा आमच्यासारखं जर गोड आवडत असेल तर पूर्ण गुळाचा खडा घाला. आणि इथे मी चिंच भिजवली होती, ज्याचा की छान कोळ निघालेला आहे, तो मी यात टाकून घेते आहे. यानी छान मस्त अशी आंबट गोड टेस्ट येणार आहे आपल्या पातळ भाजीला. आता हा जो बेसिक मसाल्यांचा ट्रे आहे, यातले मसाले आपल्याला फोडणीत लागणार आहे, पण त्याआधी मी यात 1.5 चमचा मीठ ॲड केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण छान घोटून घेऊयात याला, म्हणजे बेसन आहे ना ते छान मिळून येईल. आणि मग याला आपण फटाफट फोडणी करून घेऊया, म्हणजे अगदी 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते. फक्त कुकरला काय शिजायचा तो वेळ, आणि मग फोडणी केलं की झालं, यू आर डन.
चला आता गॅस लावून ह्याच्या खालचा गॅस पेटवून घेऊया आणि तेल टाकायचं आहे. तेल काही फार लागणार नाही आहे या रेसिपीला, थोडंसंच लागणार आहे. आधी आपण पातळ भाजीच्या फोडणीला तेल टाकूया, जे की अगदी थोडंसं तेल लागणार आहे. आणि मग आपण थोडी फोडणी वरनं पण करणार आहोत, कारण वरनं फोडणी दिली ना तर मस्त खमंग अशी त्याची टेस्ट येते. मोहरी आणि जिरं घालून घेऊया. जिरं मोहरी तडतडलं की मग यात हिंग घालायचं आहे. आहा, मस्तपैकी खमंग अशी आपली मोहरी तडतडल्यावर वास येतो आहे. मोहरी व्यवस्थित पूर्ण तडतडू द्यायची आहे. म्हणजे माझी आई किंवा आजी म्हणायची की मोहरी कच्ची ठेवू नये, त्याने ना कडवटपणा येतो आपल्या डिशला. त्यामुळे मोहरी छान तडतडू द्या. हिंग टाका. त्यानंतर हिंग टाकल्यानंतर आपल्याला ह्यात हळद आणि तिखट ॲड करायचं आहे. हळद आणि तिखट ॲड केल्यानंतर फटाफट पातळ भाजी ॲड करून घ्या. त्यात चांगलाच ठसका येतोय. मस्त खमंग फोडणी झालेली आहे. आता ना ह्यात थोडासा घरचा केलेला काळा मसाला घालायचा आहे. हा ब्राह्मणी पद्धतीचा काळा मसाला आम्ही घरीच बनवून घेतो आणि वर्षभर हा मसाला छान टिकतो. आणि ह्याची चव पण खूप अप्रतिम चव असते आणि कुठल्याही भाजीला एक यम्मी अशी टेस्ट देतो हा मसाला. बघा, मगाशी कशी विरळ विरळ भाजी दिसत होती ना, आता जसं जसं ती उकळणार तशी तशी ती मिळून येणार. आणि ही भाजी भात आणि पोळी दोन्ही सोबत खूप छान लागते. करून बघा तुम्ही अशी रेसिपी आणि माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा. तुमच्याकडे ही रेसिपी आवडली का सगळ्यांना? आता जोपर्यंत पातळ भाजीला उकळ येते ना, तोपर्यंत आपण याचा वरचा तडका किंवा फोडणी ही करून घेऊया. जेव्हा तुम्ही सणावारासाठी ही भाजी करता ना, तेव्हा हा पार्ट तुम्ही स्किप केला तरी चालेल, कारण यात लसूण वापरतो आहे. सणावाराला लसूण अलाउड नसतो, त्यामुळे वापरत नाही कोणी. पण आज मी जस्ट सगळ्यांसाठी म्हणून घरी वेगळं काहीतरी करायचं म्हणून ही रेसिपी करते आहे. म्हणून मी त्याला वरनं लसणाची फोडणी देणार आहे, ज्यामुळे खूप छान खमंग अशी चव येते या पदार्थाला. तुम्ही पण करून बघा आणि शेअर करा. तुम्ही वरनं फोडणी केली का त्याला? कशी लागली? भाजी छान मिळून आली आहे. मस्त हवी तशी कन्सिस्टन्सी आली आहे त्याची, म्हणजे पोळीला चिपकून राहील अशी आणि भातासोबत पातळ राहील अशी दोन्ही प्रकारची कन्सिस्टन्सी आहे. थोडा यातला गूळ विरघळला की आपण भाजी खालचा गॅस बंद करणार आहे. तोपर्यंत आपली इकडे मोहरी तडतडायला लागली आहे तडक्याची. ती तडतडली की आपण ह्यामध्ये लसूण आणि हा सुका लाल मिरच्या ज्या आहेत त्या ॲड करूया. याने अशी छान खमंग अशी स्मोकी फ्लेवर येणार त्याला आणि मस्त लागणार भाजी. करून बघा तुम्ही पण असं. चला, खमंग असा लसूण परतवून झालाय आपला. बघू शकता किती छान रंग आलाय त्याला. आता इथे थोडंसं तिखट ॲड करूया आपण, म्हणजे ना या तडक्याला एक सुंदर असा कलर येतो, ज्याने रेसिपी अजून इंटरेस्टिंग दिसते. आता हे तयार पातळ भाजीवर हा तडका टाकूया. आहा, काय मस्त दिसतंय. वाव, इट्स रिअली लुकिंग इंटरेस्टिंग, इजंट इट? आता झाली आहे आपली. इट्स रेडी फॉर प्लेटिंग. आपण प्लेटिंग करूया आणि घरी सगळ्यांना खायला देऊया ही डिश. चला, इट्स रेडी टू सर्व नाव. आता आपण काढून घेऊया. घरी सगळे जेवायला वाट बघतायत, त्यामुळे फटाफट सर्व करूया. बघा किती मस्त खोबरं शिजलंय आहे, शेंगदाणे शिजले आहेत, सगळं दिसायला पण मस्त दिसतंय आणि लागायला तर अप्रतिम लागणारच आहे, याची मला पूर्ण गॅरंटी आहे. कारण ही ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी आहे, सगळ्यांना घरात फारच आवडते.
चला मग तयार आहे आपली क्विक अँड इझी समर थाली, जी मी पापड, दही, थोडं सॅलेड आणि भाताची मूद आणि पोळी, बस डन. हार्डली 15 मिनिट्स लागतात, काही फार वेळ लागत नाही आणि खूप न्यूट्रिशियस आणि हेल्दी आहे. खोबरं आहे, त्याच्यामध्ये डाळ आहे, पालक आहे, शेंगदाणे आहेत. खूप मस्त लागते. एकदा करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये माझ्याशी तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करा या डिशबद्दल. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत रेसिपी शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच इंटरेस्टिंग पारंपरिक, कधी फ्युजन, कधी नॉनव्हेज, कधी व्हेज डिश बघण्याकरता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टुडेज रेसिपी. Bye for now, but stay tuned for some more interesting recipes with Renuka's recipe. Thank you so much. Bye.